किती जणांना माहिती आहे? अच्छा, आता तुम्ही ज्यांच्या बरोबर आलाय तो आपला शिखर ॲडव्हेंचर क्लब अंधेरीचा आहे. मी त्याचा संस्थापक आणि सेक्रेटरी. हे आमचे आता कमिटी मेंबर्स आहेत आनंद पोसे. आता आपण ओळख देतोय. आपली पहिला ओळख द्यायची आहे गावकऱ्यांना आणि आम्हाला पण. तर नाव सांगा. मी प्रमोद सीताराम चव्हाण, फ्रीलान्सिंग करतो ॲडव्हेंचर मध्ये. 12th पास आहे आणि गेली अनेक वर्ष हीच कामं करतोय. हां, नमस्कार, माझं नाव रोहित जयवंत जोशी. तर मी HR सेक्टरमध्ये काम करतो सध्या आणि हा ट्रेक फर्स्ट टाइम लीड करतोय. सो या, थँक्यू. माझ्या वेळेला का ना वाजवल्या? सगळ्यांनी एकदा त्याच्यासाठी का टाळ्या वाजवा. चालते. मी असं बोललं नाही तर रात्री जागा नाही होत ना. माझं नाव रितू परब आहे. मी अकाउंटंट आहे आणि हे पहिल्यांदा माझ्यासाठी अनुभव आहे. नमस्कार, माझं नाव अक्षय अमीन आहे. मी सायबर सिक्युरिटीमध्ये आहे आणि हा पण माझा फर्स्ट मी शांताराम बेरे, ऋषिकेशचे वडील, शेती करतो. माझं नाव करुणा दिवांग आहे. मी डेंटिस्ट आहे. माझं पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. माझं नाव नैना पाटील. मी ITI मध्ये टीचर म्हणून जॉब करते. माझं नाव स्पंदन आहे. नमस्कार, मी पल्लवी यादवाडे. माय नेम इज अन्वी यादवाडे. आय एम इन 5th ग्रेड. माझं नाव श्रेया कदम. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव रुपल रेडकर. माय नेम इज दुर्वा पंकज जेरम. आय एम स्टडीइंग इन 6th ग्रेड. माझं नाव दर्शन एरम. माझं नाव ललिता बेंडर राहते. माझं नाव हेमलता आहिरे. मी राहायला CBD बेलापूर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करते. माझं नाव आदिती आनंद भोसे आहे. मी हाऊसवाईफ. माझं नाव सृष्टी आनंद भोसे. मी 8th शिकते. नमस्कार, माझं नाव नरेंद्र गुरव. विरारमध्ये राहतो. ऑर्थोपेडिक इंडस्ट्रीमध्ये काम करतो. नमस्कार, माझं नाव महेश समेळ. मी राहायला नालासोपारा आहे आणि मी BMCमध्ये जॉब करतो. नमस्कार, माझं नाव जगेश शेणी. माझा ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. नमस्कार, माझे नाव मनोज बाळकृष्ण भालेकर. 17 वर्ष आर्मीमध्ये नोकरी करून 11 वर्ष रिटायर होऊन झालेत. माझं नाव आदित्य राणे. माझं नाव स्नेहल बारसे. माझं नाव सरगम दुर्गुली. मी आता 12वीला आहे आणि ही माझी पहिली ॲक्टिव्हिटी आहे. माझं नाव सिद्धार्थ ओरटकर. शिखरसोबत बरेच ट्रेक झालेत पण भात लावण्याची पहिलीच ॲक्टिव्हिटी आहे. मी ॲज अ व्हिडिओ एडिटर जॉब करतो. माझं नाव हेतल सावळे. नमस्कार, माझं नाव कुणाल वडेकर. मी शेतकरी आणि प्लस ड्रायव्हर सुद्धा. माझं नाव केदार परब आहे. मी ऋषिकेश भेरे. मी इथला स्थानिक रहिवासी आहे, शहापूर इथला. आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. वर्ली इंडियामध्ये मी जॉब करतो. हॅलो ऑल, माझं नाव स्वरांगी अभिजित पाटील आहे. अच्छा, माझं नाव आनंद सावळाराम पोसे. मी आता या भात लावणी आणि काही आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे तर त्या ट्रेकचा लीडर आहे. गेले 1996 पासून मी ट्रेक करतोय. वेगवेगळ्या संस्थेमधून केलेलं आहे. शेवटी शिखरच्या संस्थेमध्ये येऊन मागचे 10 वर्ष तरी शिखरच्या संस्थेमध्ये आहे. ॲज अ कमिटी मेंबर पण आहे आणि जास्तीत जास्त ट्रेक करण्याचा प्रयत्न करतोय. सांगायचं म्हणजे कसं आहे की भात लावणीचा आपला लास्ट वीकलाच कार्यक्रम होता पण काही कारणास्तव आपण तो रद्द केला. पण आमची एक इच्छा असते ट्रेक हा रद्द होऊ नये. कुठल्याही परिस्थितीत ट्रेक असो या कुठलाही कार्यक्रम हा झालाच पाहिजे. म्हणजे एकदा संस्थेने लावला मग ते कुठल्याही कारणाने तो व्हायला पाहिजे हे आमचं ध्येय असतं. म्हणजे प्रमोद पण त्यासाठी इनिशिएटिव्ह घेतोय. दर्शन सर तर आहेच. म्हणजे असं साधारण 2 दिवसापूर्वी हा शुक्रवारी जस्ट ऋषिकेश ऑफिसमध्ये आला. तो सध्या वर्क फ्रॉम होम करतोय. जस्ट शब्द टाकला आणि जस्ट 2 तासामध्ये हा पूर्ण अरेंजमेंट म्हणजे या 2 दिवसात त्यांनी जेवढी शक्य होईल तेवढी त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. खरोखरच मी त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीचं मनपूर्वक अभिनंदन आणि खरोखरच आभारी आहे की एवढ्या 2 दिवसात फक्त आपल्या संस्थेला त्यांनी एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला आणि बाकीच्यांनी पण तेवढीच मेहनत घेतली. दर्शन असो, रोहित असो किंवा प्रमोद सर असो की त्यांनी एवढा 2 दिवसामध्ये 30 जणांचा 2 पण नाही 1.5 दिवसामध्ये 30 जण येणं खरोखरच मोठी गोष्ट आहे. म्हणजे असं
आणि थोडा हा वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आम्हाला तो आमच्या संस्थेचा हा पहिलाच हे भात लावणीचा कार्यक्रम आहे. म्हणजे गेले आम्ही 1 वर्ष असा विचार करत होतो की असं काहीतरी वेगळा कार्यक्रम आपण करू, वृक्षारोपण वगैरे करतो, पण तो आज खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी तो सार्थकी होतोय. म्हणजे अजून आपला आजचा मुख्य उद्देश आहे की भात लावणीचा कार्यक्रम. तर आम्ही इथले स्थानिक शेतकऱ्यांची प्रमुख आमचं उत्पन्नाचं साधन म्हणजे भात. आता वर्षानुवर्षे आम्ही ही भाताची शेती करत आलेलो आहोत. तर याबाबत डिटेलमध्ये माहिती माझे काका आहेत, ते तुम्हाला पूर्ण माहिती सांगतील की भात लागवड कशी केली जाते आणि भात लागवडीचे भाताचे प्रकार किती आणि कशी लागवड केली जाते ते तुम्हाला थोडक्यात माहिती. शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दसई हे गाव, आणि तुम्ही आला असाल ते सुरुवातीला एक पाटी दिसली असेल स्वातंत्र्य सेनानीचं हे गाव आहे, किसन बाबा भेरे. किसन बाबा भेरे हे स्वातंत्र्य सेनानी होते आणि ते आमचे पणजोबा म्हणजे आमचे 3 नंबरचे आजोबा हे स्वातंत्र्य सेनानी होते. 1 नंबरचे आजोबा माळकरी होते, संबंध कुटुंब सांभाळणारे, आणि म्हणजे त्यांचा मी नातू आणि क्रमवार येते आमचे. आणि यांचे आजोबा होते ते आयुर्वेदिकचार्य होते, डॉक्टर. तुम्ही इथे आजूबाजूला जे बघाल गोल, प्रत्येक ठिकाणी वनस्पती आहे ना, ही वनस्पती वेगवेगळ्या वनस्पती तुम्हाला भेटतील ज्या आयुर्वेदिक होत्या आणि त्या काळामध्ये त्या आजोबांनी पणजोबांनी त्या शोधून आणलेल्या होत्या. आणि प्रत्येक वनस्पतीचा एक स्वतःचा गुणधर्म आहे जो कुठल्या ना कुठल्या आजारावर तो उपयोगी पडतो. राहू दे, आता लावलं तर असू दे. मम्मी को दिखा. Come on, give it to me, give it to me, give it to me. Give it to me, give it to me. If you touch it, it will go the other side. Can you walk both ways? In your hands, what is in your hands? I have a tool. I'm Karuna. I had a good experience. It was a very different one. I've never done something like this. Now I'm warming this ground right now. What do you think warming this ground? Now we gotta go. Please beep that out.
आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता भात लावणीचा. आयुष्यात पहिल्यांदा शेतात उतरले भात लावायसाठी आणि थोडंफार लावणी केली, परंतु प्रॉपर जमत नसल्यामुळे येऊन बसलं. बाकी आमचे सगळे सहकारी अजून. It was a wonderful experience to be with kids and enjoy the mud. Learning a lot. Thank you so much. Bye, honey. And I yes water. And I also. Can I tell you? And also experience. My name is Abir. My name is Abir and I experience earthworms. एक्सपिरियन्स खूप छान होता. पहिलाच शिखरकडून असा उपक्रम राबवण्यात आला आहे आणि मजा आली. पाऊस आहे सोबतीला. हाय, माय नेम इज शीतल अँड मला खूप मजा आली ही ॲक्टिव्हिटी करून. आम्ही खूप मस्ती पण केली आणि लाईक म्हणजे फार्मर्सचं जे जीवन आहे ते जगता आलं. सो इट वॉज रिअली नाईस. माझं नाव आदित्य आहे. सो मी शिखरसोबत खूप सगळे ट्रेक केले आहे, बट ही पहिलाच इनिशिएटिव्ह आहे शिखरकडून असा काहीतरी की शेतकरी जीवन कसं जगता येईल त्याच्यासाठी हा एक नवा अनुभव घेऊन आले शिखर ॲडव्हेंचर्सवाले. सो आज आम्ही भात लावणी करायला आलो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आला. सो खरे शेतकरी किती मेहनत करतात तो एक्सपिरियन्स आम्हाला घेता आला. सो थँक्यू शिखर. आजचा उपक्रम खूपच छान होता. आपण जे भात लावतो प्रत्यक्षात म्हणजे भात कसं लावायचं याचं प्रत्यक्ष आपण आज शिकलो आणि खूप जणांनी हा अनुभव घेतला आहे. शहरातल्या लोकांना एवढं माहीत नाही की भात कसं लावायचं. भाताची खूप मोठ्या स्टेज असतात की म्हणजे भात लावणार, परत ते भात पिकणार, भात काढायचं, कापायचं, कापणी, परत मळणी करायची, नंतर मग भात ते आपल्या याच्यामध्ये म्हणजे दळायला जाते भात आणि त्याच्यावर आपल्याला तांदूळ मिळतो. तो तांदूळ आपण हे करतो. या कारणाकरता आपल्याला 120 ते 150 दिवस आपला साधारण एक दिवस जातो याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग भात तयार होते. ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि आज खूप मेहनत लागते. आज आपण सगळ्यांना अनुभव घेतला असेल म्हणून खूप छान होतं. थँक्यू. मराठी खेतात आलो आहे म्हणून मी मराठीत बोलणार आहे. शिखरच्या टीमबरोबर येऊन आम्ही आज अर्ध्यापेक्षा जास्त शेताची भात लावणी गेलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं हा एक मजेदार इव्हेंट आहे. ह्याच्यानंतर आम्ही नदीवर जाऊन वॉटरफॉलवर जाऊन मजा घेणार आहे. झाड लावणी, भात शेती, फळ शेती या सगळ्यांचं नॉलेज आज आम्हाला मिळालेलं आहे आणि थँक्यू शिखर सो मच फॉर दिस इव्हेंट. थँक्यू. माझं नाव नरेंद्र गुरु, विरारवरून आले या ठिकाणी. इकडे शिखर आयोजित लावणी प्रोग्राम इथे आयोजित केला होता. उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. सर्व जे मेंबर्स आलेले होते त्या लोकांनी या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारे लावणीचा प्रोग्राम इथे झालेला आहे. खूप छान सुंदर असं लावणी आपल्या मेंबर्सने सगळं लावलेली आहे. तर तुम्ही बघत आहे हा पूर्ण प्लॉट जो आहे आपण लावला आहे आणि शिखरने खूप छान सहकार्य केलं आहे. आणि इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण आलो आहे, भोरे त्यांनीसुद्धा, बेहरे त्यांनीसुद्धा आपल्याला चांगला उपक्रम उपलब्ध करून दिला आहे त्या ठिकाणी आणि आपण खूप छान सुंदर असं लावणीचा प्रोग्राम त्या ठिकाणी केलेला आहे. माझं नाव ललिता बेंडर आहे. मी पवईवरून आलेले. आज आम्ही इथे भात शेतीसाठी जो प्रोग्राम केला आहे तो खूप उत्तमरित्या झालेला आहे आणि याच्यासाठी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे. आणि म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की असं निसर्गामधले जे दृश्य आहेत ते आपल्याला मुंबईकरांना करायला मिळत नाही. आपण फक्त टी व्हीवरतूच हे बघतो की भात शेती करतात, भात लावणी करतायत, कापणी करतायत, पण इथे आम्ही हा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तर हा अनुभव खूप छान आहे आणि माझ्या मते त्या आयुष्यात एकदा तरी लोकांनी म्हणजे असा अनुभव घ्यावा आणि आपलं लाईफ एन्जॉय करावं. थँक्यू. कांद्या प्रतिकर हे वेगळं झाड एक कलम केलेलं. आपण समजा झाड असं उचललं ना तर इथे डॅमेज होतो. त्यामुळे आपण असं उचलायला शक्यतो.
भालेकर भालेकर माझं नाव रोहित जयवंत जोशी. सो हा माझा फर्स्ट ट्रेक होता ॲज अ लीडर म्हणून. ओके सर, चांगला एक्सपिरियन्स होता हा माझा. अँड खूप छान वाटलं त्यांची जी काही मेहनत आहे आणि जसं ती लोक पेशन्सने ह्या सगळे कामं करतात, तर खूप छान वाटलं ते एक दिवसासाठी जगून. अँड येस, खूप छान एक्सपिरियन्स आहे. जसं मी कधीतरी माझ्या मागच्या पोईंट्समध्ये लिहिलेलं की देणारा हा देव आहे पण ताटात वाढणारा हा शेतकरी आहे. सो आज ते रिअली जगतोय मी. अँड थँक्यू सो मच.